टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गुरुपौर्णिमेनिमित्त श्री संत बाळगीर महाराज मठ गाडीपुरा नांदेड इथं मोठ्या भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या पवित्र सोहळ्यानिमित्त यादवगिरी महाराज, गुरु दत्तगिरी महाराज तसंच आनंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी महाप्रसाद आणि अन्नदान सेवेचंही आयोजन करण्यात आलं। या अन्नदान सेवेची संपूर्ण जबाबदारी मठाचे व्यवस्थापक रमेश सावकार पारसेवार, विश्वंभर सावकार पारसेवार, नारायण सावकार पारसेवार तसंच रमेश विश्वंभर पारसेवार हे सांभाळत असून गुरुपौर्णिमेनिमित्त येणाऱ्या हजारो भाविकांची भोजन व्यवस्था ते अत्यंत नियोजन पद्धतीनं पाहतायत। दत्तात्रय प्रभू की जय। आज या संत बाळगीर महाराजांच्या मठामध्ये अन्नदान नामस्मरण हे चालतो आणि चालत असतानाही आज आम्हाला प्रशासन जे असणारं आमच्याकडे लक्ष देते आणि पोलीस ठाणे इतवारा याच्यातून सुद्धा आम्हाला मदत मिळते अन्य वेळाने। आणि भक्त आहेत आमचे पार्श्ववार गोविंद सावकार म्हणून संत बाळगीर महाराजांचे मुख्य शिष्य झाले। तसेच गोविंद सावकाराच्या माध्यमातून प्रल्हाद सावकार झाले, प्रल्हाद सावकाराच्या माध्यमातून विश्वंभर सावकार, शंकर सावकार या तिन्ही भावंडाचा परिवार जो आता आहे, आज कमीत कमी त्या परिवारामध्ये हजारो लोक आहेत आणि त्या हजारो लोकांपासून आज संत बाळगीर महाराजांच्या विचारातून हे सर्व त्यांनी घडवतात। अन्नदान, नामस्मरण, सेवा, अन्य भक्तांची सेवा करतात आणि अनन्य भाव त्याच्यामध्ये परमेश्वराने ओतलेला आहे। अमृतासारखा अशा पद्धतीची ही सेवा चालू आहे। रतन सावकार असे जे असणारे जे आहेत रतन सावकार, आज ते कारभार पाहतात रतन सावकार आणि आमचे विश्वंभर सावकारचे मुलगे रमेश सावकार आहेत, ते सुद्धा या ठिकाणी सर्वांना घेऊन चालतात। सर्वांची अनन्य भावाने बाई असो की गडी असो की मुलं असो की कोणी असो, ही इथली जी भक्तीचं ज्ञान जे मार्ग आहे तर कसा आहे, अगदी बोलावा प्रेम दुधासारखा आहे, अमृतासारखा आहे। या ठिकाणी अशा संतांच्या विचारातून अशी ही सेवा व्हायला लागलेली आहे, म्हणून अशा माध्यमातून ही सेवा चालू आहे। सद्गुरुनाथ महाराज की जय। असा इतिहास आहे या भारताचा संपूर्णपणे व्यापक ज्ञानाच्या माध्यमातून। कर्दम ऋषी ही अवतार झालेला आहे कर्दम ऋषीचा, आणि कर्दम ऋषीची पत्नी देहूती होती। देहूती आणि कर्दम ऋषी या ज्ञानाच्या माध्यमातून आणि खूप मोठी प्रगती त्या काळामध्ये केलेली होती। ते सत्ययुग होता। त्या सत्ययुगापासून आलेली ही सनातन धर्माची शिकवण। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।